सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर सर्व साधक, उपासक, उपासिका, मित्र हो, गेल्या क्लासमध्ये आपण अभिधम्माची ओळख करून घेतली. अभिधम्म म्हणजे काय, त्याच्यामध्ये अभिधम्मामध्ये कशाचा अभ्यास आहे याबद्दलचा आणि भूमीबद्दल थोडा अभ्यास केला की शील समाधीच्या आधारावर हे जे विश्व विभागलेलं आहे ते कशा आधारावर विकायला आहे, तर त्याच्या बाबत थोडी आपण चर्चा केली. तर हे विश्व विभागणी आणि त्याच्यामध्ये चित्ताच्या अनुसार जे काही विभाग केलेले आहेत, माणसाच्या कॉन्शियसनेसचे, चित्ताचे, मनाचे हे जे विभाग केलेले आहेत ते 31 श्लोकामध्ये विभागलेले आहेत. परंतु ते आता 31 श्लोक मी आज न घेता आपण आपल्या जो काही सिलेबस अभिधम्माचा तो आपण आज करणार आहोत. तर पालीचे जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी मी बोलत असताना काही टिपण करून घेतलं तर बरं होईल, म्हणजे त्यांना शंका असेल तर ते विचारता येतात. म्हणजे टिपण ह्याच्यासाठीच किंवा नोट्स काढण्यासाठी काढा. अभिधम्म हा समजायला का सोपा नाहीये, ते समजायला फार कठीण आहे. म्हणूनच हॅलो, जरा त्यांचा माईक म्यूट करायला सांगा, कोणतरी मध्येच बोलतंय. हा सर, केला सर, केला. हा, तर हा जो अभिधम्म इतका सोपा नाही. बुद्धाने तेच सांगितलं होतं, ब्रह्मसंपत्ती आणि सम्यक संबोध यांच्यामध्ये जी आपला महावग पालीच्या ह्याच्यामध्ये दिसली चर्चा की विनय पटकामध्ये, की अभिधम्म आता सांगून लोकांना कळणार नाहीये. काही लोक असे त्यांना कळणार नाही, काही लोकांना कळेल ते काही ऐकून घेणार नाहीत, असं बुद्धाला शंका होती. म्हणून ब्रह्मसंपत्तीने विनंती केली की ह्या दोघांपेक्षा तिसरा वर्ग मध्यम वर्ग असा आहे, त्यांना सांगितल्याशिवाय काही तो धम्म समजणार नाही. हे करून दिलं जरा ह्याच्यावर मला, चालेल, करणार नाही. तर त्याच्यामध्ये म्हणून अभिधम्म तसा हायर टीचिंग आहे, बुद्धाची उच्च दर्जाची टीचिंग आहे. आता एक सांगता येईल आपल्याला, सायन्स आणि अभिधम्म याचा विचार आपण केला तर सायन्स जे म्हणतो आपण, विज्ञान म्हणतो, ते विज्ञान प्रगतीपथावर आहे, ते काही परिपूर्ण झालेलं नाहीये. आणि सायन्स जे अभ्यास करतं ते माणसाच्या फक्त शरीराचा अभ्यास करतो, मनाचा अभ्यास करत नाहीये. म्हणून याला सायन्स किती जरी पुढे गेलं असलं तर त्यांनी मनाचा अभ्यास अद्यापर्यंत केलेला नाही. आणि बुद्धांनी सांगितलं नाही की मनाचे परिणाम सांगितलेत, मन ह्या ठिकाणी असतं, मन असं असतं हे सांगितलेलं आहे. परंतु मन ह्या ठिकाणी आहे, त्याची वर्किंग सांगितले. जसं विद्युत करंट तारेतून वाहत असताना आपणाला ते दिसत नाही, मात्र त्याचे परिणाम दिसतात. म्हणून इतर तत्वज्ञानी लोकांनी जेवढा काही अभ्यास केला तो अभ्यास बुद्धासारखा नव्हता. म्हणून या ठिकाणी जो चित्ताचा अभ्यास केलेला आहे आणि हे चित्त कशा प्रकारे विभागलेलं आहे, कशा आधारावर विभागलेला आहे, याचा अभ्यास आपण ह्या चित्तावर करणार आहोत, चित्ताचा अभ्यास आपण करणार आहोत. तर हे आपल्याला प्रामुख्याने हे पुस्तक जे आपण घेणार आहोत, अभिधम्म म्हणतो, त्या अभिधम्माचे भाग असे 7 आहेत. परंतु त्या भागापैकी अभिधम्मथ संग्रह, अभिधर्माचा अर्थ सांगणारा संग्रह, अशा अर्थानं ह्या पुस्तकाचा अभ्यास करतो. आणि याच्यामध्ये पूर्ण अभिधम्म सांगितलेला आहे. त्याचे चित्त आहेत, चेतशिक त्याच्यापासून निघणारे कसे आहेत, आणि त्याच्यानंतर रूप कसे आहेत, आणि निब्बान, अशा प्रकारचे परमर्थ म्हणजे परमार्थ धम्म या ठिकाणी अभिधम्मामध्ये त्याचे हे विश्लेषण केलंय, सांगितलेलं आहे. तर त्याच्यापैकी आता हे आपण चित्त जे घेणार आहोत, आपण चित्त म्हणजे ह्या भूमी केल्या त्याने, भूमी कामावचर भूमी, रूपावचर भूमी, अरूपावचर भूमी आणि लोकुत्तर भूमी, अशा 4 भूमी सांगल्यात. कामावचर भूमी याचा अर्थ मी मागच्या वेळेस सांगितलंच होतं, जे शीलावर आधार, शील समाधी पय्या ह्या 3 बाबीवर याचं विश्लेषण जे केलेलं आहे, त्या 3 बाबीवर त्याची फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान किंवा आधार कोणत्या तत्वावर हे विभागलेलं आहे, तर शील समाधी पय्येवर. म्हणून आता हे जे चित्ताची, कोणतं चित्त किंवा माणूस, पुग्गल म्हणलं तर माणूसच म्हणता येणार नाही, तर या ठिकाणी पालीमध्ये ह्याला शब्द पुग्गल वापरलेला आहे. या पुग्गल या शब्दामध्ये सगळ्या काही शुद्ध चित्ताच्या चेतना, ज्याला देव ब्रह्मा म्हणतो,
माणूस म्हणतो, देवलोक म्हणतो, अरूप ब्रह्मा, रूप ब्रह्मा आणि अपाय लोक म्हणतो. ते मी मागच्या ह्याच्यात सांगितलं की अपाय लोक 4 आहेत. देवलोक हे माणसाला धरून जर घेतले तर हे 7 आहेत. ब्रह्मलोक हे 16 आहेत आणि अरूप ब्रह्मलोक हे उदग्राम पुत्र आणि काय म्हणतात त्यांना, आपले हे मध्ये आलार कलाम. हा आलार कलाम, उदकराम पुत्र आणि काल काल कोण होते, त्यांनी बोधिसत्वाच्या ह्याला पाहिलं आणि हसले आणि नंतर रडायला लागले. हे कोणा, काय नाव आहे त्यांचं? आसित मुनी. हा, काल आसित मुनी म्हणतात. या लोकांनी अशा प्रकारच्या अरूप ध्यान केलं असल्यामुळे त्यांचा जन्म अरूप लोकामध्ये होतो आणि त्या ठिकाणी त्याला महाकल्पामध्ये तिकडचं राहावं लागतं. म्हणून अशा प्रकारचे ही विभागणी त्याची केली आहे. आणि लोकोत्तर म्हणजे जे धम्म मार्गावर आरूढ झाले आहेत, त्याला आठ पुरीस पुग्गल आपण म्हणतो, ते हे लोकोत्तर अवस्थेमध्ये असतात. ज्यांच्या चित्ताची अवस्था त्या कामभोगापासून विरक्त असते, मात्र त्याच्यामध्ये त्यांची लालसा कमी 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 होत जातात. 10 संयोजन म्हणतात, ते 10 संयोजन याच्यातले कमी कमी होत गेलेले असतात. म्हणून त्यांना आर्य पुगल म्हणतात. अशा रीतीनं ह्या भूमी झाल्या. ह्या भूमीमध्ये यांच्या शील समाधी पय्यावर हे आधारले असल्यामुळे आपण आता कामावचर भूमीमधले चित्त कसे आहेत ते आपण बघूया. तर ही कामावचर भूमी म्हणजे या ठिकाणी जे चित्त असतात, चेतन असतात. आता मी इथं क्लिअर केलं पाहिजे, तर आत्मा आहे का, जीव आहे का, हे वगैरे वगैरे आपली चर्चा होत असते. पण त्याचे विचार न करता या ठिकाणी मनाचा विचार केलेला आहे. मन कसं शुद्ध करायचं, मन आपलं राग आणि हे आपले मनावरचं विकार उत्पन्न होणं, अकुशल चित्त निर्माण होणं, याच्यासाठी कारण जे असतं ते त्याचे मूळ असतात राग, दोष, मोह. राग म्हणजे लोभ असला की अफेक्शन असलेलं, अटॅचमेंट असलेलं, आणि दोष म्हणजे द्वेषाने युक्त असलेलं, आणि मोह म्हणजे शीलबद्ध प्रामास्य म्हणजे म्हणतो आपण त्याला, की भ्रम असतो, काहीतरी गोष्टी आहेत नाहीत ह्याच्याबद्दल काहीच अज्ञान असतं, यांनी युक्त असे चित्त असतात. तर त्या चित्ताला कसं म्हटलंय, ती कशी विभागणी केली, या प्रकारचे ह्या राग, दोष, मोह याला रूट म्हणतात किंवा मूळ म्हणतात. आणि दुसरे 3 आहेत अशब्द लावला म्हणजे नसलेले, हे अकुशल चित्ताचे अवस्था असलेले, आणि दुसरे नसलेले. अशा रीतीने याच्यावर हे आधारलेले आहेत ह्याची विभागणी. तर याच्यापैकी आता कामावचर भूमी जे म्हणूया आपण, कामावचर भूमी म्हणजे आपण मानव लोक आहेत, 6 देवलोक आहेत आणि अपाय लोक, ज्याला आपण नरकही म्हणतो असतो आणि अपाय लोकही म्हणत असतो. त्याबद्दल मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. तर ज्या ठिकाणी कुशल म्हणजे काय म्हणतात त्याला, मॉरॅलिटी, शील याचं पालन केलं जात नाही, त्यांना त्याचा अर्थ कळत नाही, ते अज्ञानी असतात. असे लोक मृत्यूनंतर त्या ठिकाणी ह्या अकुशल चित्ताच्या अवस्थेमुळे किंवा त्यावेळेस जे काही कर्म जागा होतो, पटिसंधीच्या वेळेस म्हणजेच जन्म होते वेळेस त्याच्या चित्ताची अवस्था कोणती असते त्याच्यानुसार त्याला गती मिळत असते. म्हणून हे जे अकुशल चित्त येतं नेहमीसाठी शीलाचं पालन करत नाहीत, आणि त्यावेळेसची अवस्था कशी असते ह्याच्यावर अकुशल चित्त आहेत. नंतर हेतुक चित्त, जे हेतुक म्हणजे कोणते हेतू असतात, तर राग, दोष, मोह, आणि दुसरे अहेतुक म्हणजे त्याचा उद्देश नसलेले. पहिले अकुशल येतं, दुसरे अहेतुक येतं, ज्याच्यामध्ये अराग, अदोष, अमोह अशा प्रकारच्या अशा ह्याच्या विभागलेले आहेत. आणि कामशोभन म्हणजे ब्युटिफुल कॉन्शियसनेस म्हटलं या ठिकाणी, म्हणजे सुंदर मनाची अवस्था, म्हणजे मन चांगलं असतं अशामधून जे कामं केले असतात, कर्म केले असतात. आणि दुसरी गोष्ट, चित्त हे काय असतं, सगळं विश्व हे सगळं काही चित्तावरच अवलंबून आहे. चित्त सांगल त्याप्रमाणे करत असतं. माणसाला एखाद्याला जे काय कर्म म्हणतो, जे कर्म त्याचे घडतात ते चित्तामधूनच घडतात. आणि चित्ताच्या पाठीमाग चित्त का करायचं, कसं करायचं, चित्त म्हणजे कोणतं कर्म करायचं, का करायचं, हे चित्तच ठरवत असतं. आणि त्या चित्तामध्ये जे भाव निर्माण होतील त्याप्रमाणे जी कृती केली जाते त्यालाच, त्या कृतीला कर्म म्हणतो. मग हे कर्म केल्यानंतर प्रत्येकाला कर्माला फळं असतात, पण कर्माला
विपाक असतात ते विपाक हे त्यालाच भोगावं लागत असतात. त्याचा मालक तोच असतो. म्हणून हे कर्म चित्ताच्या अवस्थेवर अवलंबून असतात. म्हणून नेहमीसाठी माणसानं कुशल कर्मच करण्यासाठी त्याचे विपाक म्हणजे परिणाम चांगलेच भोगण्यासाठी चित्ताची अवस्था कुशल असावी लागते. म्हणून म्हणून हे काय झालं, म्हणून हे पहिला अकुशल जो भाग आहे चित्ताची, अकुशल भाग आहे चित्ताचा, ते आपण घेऊ. या अकुशल चित्तामध्ये ह्या अकुशल चित्त याच्यामध्ये राग दोष मोह याच्यावर आधारलेले असे एकूण 12 चित्त आहेत. त्याच्यापैकी राग म्हणजे ग्रीड असलेले 8 आहेत आणि बाकीचे दोष आणि मोह जे आहेत याचे 2-2 असे एकूण 12 चित्त आहेत. तर आपण याच्यामधलं पहिलं चित्त घेऊ, अकुशल चित्त. अकुशल चित्त कसं असतं हे मी पालीमध्ये वाचतो, तर त्याचा प्रत्येक शब्दाचा मी अर्थ सांगतो. फक्त ऐकून घेऊ नका. ह्या शब्दाचे जे पालीला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी याचं हे लिहून घ्या. मी सावकाश सांगतो, त्याचा अर्थ समजून घ्या कसे असतात, चित्ताची अवस्था कशी असतात, त्याच्यात फॅक्टर्स कोणते असतात हे तुम्हाला समजून येईल. ते आता पहिलं चित्त आहे, अकुशल चित्तामधलं पहिलं चित्त आहे सोमनस्स. सोमनस्स सहगतम. त्याच्या पुढे दिठ्ठीगतम, दिठ्ठीगतम संपयुक्तम ससंकारिक, ससंकारिकम एकम. एकम म्हणजे एक. आता प्रत्येक शब्दाचा मी अर्थ सांगतो बघा. सो मनस्स म्हणजे जॉयफुल, आनंदित, प्रसन्न अशा प्रकारचं असलं. सहगत म्हणजे जे चित्त आहे ते आनंदित असलेलं, प्रसन्न असे युक्त असलेलं, ते प्रसन्नतेनं युक्त असलेलं असं चित्त. मात्र ते चित्त कसं येतं, दिठ्ठीगत. दिठ्ठी म्हणजे मिच्छादिठी. या ठिकाणी दिठ्ठीचा अर्थ मिच्छादिठी. मिच्छादिठी आहे ते राईट दिठी नाही. म्हणजे दिठी आलं त्या ठिकाणी मिच्छादिठी समजायचं. मिथ्यादिठी चुकीचे समज असतात, त्यांचे ग्रह चुकीचे असतात. त्यांना जे काही समजायचं असतं मनामध्ये, आपण सांगितलं तसं दुसऱ्यांनी सांगितलं तसं ऐकून ते करायचं, त्यांना सत्य जाणलेलं नसतं, ते त्यांची दिठी असतं. आणि दुसरं येतं संपयुक्त. म्हणजे हे चित्त जरी आनंदित असलं तरी ते दिठी म्हणजे त्या दिठीमुळे ते अकुशल करतं. त्याला कुशल अकुशल किंवा अज्ञान त्याच्यात जास्त भरलेलं असतं, अशाला दिठी म्हणतात. ती सम्यक दिठी नसती, मिच्छा दिठी असते त्या ठिकाणी. असंखारिकमेकम. दुसऱ्याचं कोणतेही कोणीतरी सांगितलेलं आहे, त्यांनी प्रॉम्प्टिंग केलेलं आहे, त्याला उत्तेजित केलेलं आहे, त्यांनी प्रवृत्त केलं आहे, अशा प्रकारचं नसतं. आणि हे स्वतःच होऊन अशा प्रकारचं मनातूनच निर्माण होणारं, मात्र त्याचं मिथ्यादिठी असलेलं अशा प्रकारचं आणि संपयुक्त म्हणजे त्यांनी सगळंच दिठीने ते युक्त आहे, अशा प्रकारचं हे पहिलं चित्त आहे. याच्यावर काही शंका आहेत का कोणत्या शब्दाची, किंवा ते कशी असते दिठी? त्याचे उदाहरण आपण पुढे घेणार आहोत. पुढे आहे सोमनस्स सहगत. म्हणजे पहिल्या शब्दासारखाच अर्थ आहे. दिठीगत, संपयुक्त, सगळे तिन्ही हे दोन्ही सगळ्या प्रकारे सारखेच येतं. मात्र हे सहसंकारिक म्हटलेलं आहे. सहसंकारिक म्हणजे दुसऱ्यांनी त्याला प्रॉम्प्ट केलेलं, दुसऱ्यांनी त्याला उत्तेजित केलेलं, प्रवृत्त केलेलं, म्हणजे निमित्त कोणीतरी होतं अशा प्रकारचा विचार करायला. ते स्वतः तसा विचार करत नाही, तर अशा प्रकारचं हे दिठीने युक्त असतं, अज्ञानाने युक्त असतं. त्यांचे समज चुकीचे असतात, सगळे काही त्यांची धारणा चुकीची असते. अशा प्रकारचं हे चित्त आहे. तिसरं चित्त आहे सोमनस सहगत, दिठीगत, विप्पमुत. आता बघा, दिठीगत म्हणजे दिठी आहे, मात्र ते संपयुत त्यांनी सांग नाही. ते दिठी हे विप्पयुत, दिठी नसलेलं चित्त आहे. ते या ठिकाणी त्याची मिथ्या दिठी इथं नाही. विप्पयुत म्हणजे नसलेलं, त्या ठिकाणी ते त्यांनी समाविष्ट नसलेलं आहे. ते सोमनस सहगत आनंदित असतं आणि हे स्वतःच्याच प्रवृत्तीनं करत असतं, दुसऱ्यांनी त्याला प्रॉम्प्ट केलेलं नाहीये. तिसरं सुद्धा अशाच प्रकारचं आहे, ते दुसऱ्यांनी संस्कारित केलेलं आहे. सोमनस सहगतम, दिठ्ठीगत, विप्पयुत. विप्प म्हणजे
त्या दिठीनं संप्रयुक्त आहेत, त्या दिठीनं हे झालेलं नसतं, ते दिठी तिथं समावेश नसलेली आहे. सहसंकारिक, सहसंकारिक म्हणजे दुसऱ्याने सांगितल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर कोणीतरी त्याला प्रवृत्त केल्यानंतरच हे चित्त जागा होत असतं. आता पाचवं जे चित्त आहे, उपेका सहगत दिठ्ठी संपयुक्तम. उपेका म्हणजे इक्वॅनिमिटी, निर्विकारी असलेलं, या ठिकाणी न्यूट्रल चित्त असलेलं. आता हे जिथं न्यूट्रल असतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याची गती म्हणजे काय होतं, दिठ्ठी सुद्धा आहे, ते अज्ञानच त्याचं त्या ठिकाणी आहे आणि चुकीच्या समजाने ते युक्त आहे. अशा प्रकारचं स्वतःच्याच मनातून ते निर्माण झालेलं आहे. म्हणजे या चित्ताचे चिरफाड आपण करूया नंतर. तर उपेक्षा म्हणजे या ठिकाणी मनाची अवस्था ही न्यूट्रल असते, कुशल बी नाही अकुशल बी नाही, हे अव्याकृत म्हणा किंवा उपेगाने युक्त असले म्हणतात. आता इथे उपेक्षा आहे, उपेक्षा सहगतम दिठ्ठीगतम संपयुक्त. उपेक्षा हा या ठिकाणी मात्र त्याची समज, त्याचे चुकीची धारणा त्या ठिकाणी आहे या ठिकाणी. आणि हे ससंकारिक, दुसऱ्यांनी प्रॉम्प्ट केल्यानंतर उपेक्षा असते, त्याच्या मनात नसलं तरी त्याच्या जी दिठी आहे त्याची जे तिकडे जा रे, अशा प्रकारचं हे सहावं चित्त आहे. नंतर उपेक्षा सहगतम दिठ्ठीगत विपयुत म्हणजे त्याने युक्त नसलेलं, दिठ्ठीने युक्त नसलेलं आणि उपेक्षा समाविष्ट असलेलं, त्यांनी असंकारिक म्हणजे स्वतःमधूनच निर्माण होणारं असं हे चित्त आहे. तर उपेक्षा सहगत, पुढचं आठवं, उपेक्षा सहगत दिठ्ठीगत विपयुत म्हणजे दिठी विपयुत दोन्ही येतात, ते दोन्ही दिठीने संप्रयुक्त येतं. खालचे 7 आणि 8 हे विप म्हणजे दिठी त्यांच्यात नाहीये आणि उपेक्षा आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रल आहेत. अशा प्रकारचं दुसऱ्याच्या प्रॉम्प्टिंगमुळे होतं एक, आणि एक स्वयंप्रेरित असलेलं आशय चित्त येतं. मात्र या ठिकाणी सगळंच दिठी प्रत्येक ठिकाणी असल्यामुळं, दिठी म्हणजे चुकीचे समज असलेले, त्यांच्या समजामधून त्याची धारणा असलेली, त्याच्यामधून हे अकुशल चित्त येतं. त्या अकुशल चित्ताची जी अवस्था असते त्याचे विपाक मिळत असतात. ते विपाक त्याला त्याची गती सुद्धा त्याला किंवा त्याला ते भोगावं लागत आता, चुकीचे त्याला त्रास भोगावं लागत, सफरिंग होते, पेन मिळतं त्याला त्याच्यात. अशा प्रकारचे हे अकुशल चित्त आहेत. आणि हे अकुशल चित्त ग्रीडमुळे वाचतात. ग्रीड म्हणजे त्याला लोभमूलक चित्त आहे. ते सगळे 8ही चित्त आहेत ते लोभमूलक चित्त आहेत, त्याच्यामध्ये लोभाने युक्त आहेत, लोभ त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. अशा प्रकारचे हे 8 चित्त आहेत. तर या प्रकारच्या चित्तावर काही प्रश्न दिले, त्यांनी उदाहरण दिले, तर त्या उदाहरणावरून आपण इथं समजून घेऊया. हा एक पहिलं उदाहरण आहे. आता बघा ते कसं विश्लेषण करा. ए पर्सन इज एन्जॉईंग फूड म्हणजे माणूस एक भोजन घेत आहे, अँड ड्रिंक्स विदाउट पेईंग एनी अटेन्शन टू द कम्म म्हणजे कम्माचे विपाक काय होतील हे त्याच्यामुळे त्याला माहीत नाही. अशा प्रकारचा माणूस जेवणाबरोबर दारू किंवा लिकर हे घेत आहे. तर हे कोणत्या प्रकारचं चित्त, आपण 8 प्रकारचे चित्त सांगितले. तर या 8 प्रकारच्या चित्तामध्ये हे कोणतं चित्त बसतं, कोणत्या चित्तात बसतं, याचा अनालिसिस करून हे एन्जॉय करत असतंय. म्हणजे काय म्हणतात, स्वमनस सहगत, याचं स्वमनस सहगत. आणि इथं काय, ड्रिंक्स विदाउट पेईंग द अटेन्शन म्हणजे ह्याचं त्या ठिकाणी लक्ष न दे. लक्ष नसणं म्हणजे काय, त्याचे विपाक तो न जाणता, म्हणजे हे दिठी त्या ठिकाणी आली, दिठी संपयुक्त. बरं काय, आनंद स्वमनस सहगत आहे, त्याची दिठी इथं विदाउट पेईंग एनी अटेन्शन टू दी कम्मा. त्याचे परिणाम काय होतील, त्याचे परिणाम काय होतील त्यालाही जाण नाहीये. हे पहिल्या प्रकारचं चित्त आहे. अशा प्रकारचं उदाहरण जे येतात जीवनामध्ये, तर कोणत्याही त्याचे परिणाम काय होतील ह्याची त्याला जाण नाहीये. दुसरं येते, आणि हे स्वतःच हे करत आहे सगळं, आणि त्याला हे खालचं दुसरं, हे पर्सन आफ्टर बिईंग
pursued by his companion watches a movie joyfully without any attention to the comma. म्हणजे ते पिक्चर कोणत्या प्रकारचा बघत आहे, मूव्ही बघतो हे माहित नाही, मात्र ते आनंदात ते बघत आहे. मात्र त्याचे परिणाम त्याला काय होतील हे त्याला माहित नाही, त्याला जाणता येत नाही. तर हे ज्यावेळेस दिठ्ठी त्याची होती, पहिल्या ह्याच्यामध्ये दिठ्ठी संपयुक्त आहे, या ठिकाणी दिठ्ठी सुद्धा आहे या ठिकाणी, मात्र त्याचं अटेन्शन त्याच्याकडे नाही. हे दिठ्ठीच या ठिकाणी संपयुक्त दोन्हीमध्ये येते त्या ठिकाणी. दुसरं, ए लेडी delightfully puts a new dress, but she is aware that attachment to the dress gives rise to the लोभमूलक चित्त. म्हणजे ही स्त्री आनंदित होऊन एक ड्रेस परिधान करते आणि ती जागरूक असते. त्यात she is aware that attachment to the dress म्हणजे काय होतं, ते ड्रेस घातल्यामुळे ती आनंदित होती आणि ती जागरूक सुद्धा असते त्यावेळेस. तर त्या ड्रेस बद्दलचं हे लोभमूलक चित्त आहे असं या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे ह्या लोभाचे मूळ काय, ते लोभमूलक, म्हणजे ह्याच्यात दिठ्ठी दिठ्ठी आहेच तिची, या ठिकाणी ते समज चुकीचे येतं. हा ड्रेस चांगलाच आहे तिला वाटतं, त्याच्यात आनंद घेते. जर ते वेगळा असेल तर कसा असेल, तर या प्रकारचे ते विश्लेषण ह्या प्रत्येकाचं इथं केलेलं आहे. ए गर्ल इज अवेअर ऑफ द कम्मा इट्स फ्रुट्स बट सी इन द compliance with the request of her companion listens to the modern songs joyfully. तिला या ठिकाणी कर्माची माहिती आहे, म्हणजे त्याचे परिणाम काय होतील तिला माहित आहे, त्याचे विपाक तिला काय भोगावे लागतील हे माहित आहे. परंतु तिच्या कंपनी म्हणजे मित्रांनी तिचा विनंती केल्यामुळे ती करत आहे. लिसन मॉडर्न सॉंग्स आणि आनंदात राहते. आता या ठिकाणी याचा विचार करू तर प्रत्येक कर्म हे तिच्या समजदारीवर, इंटेन्शनवर अवलंबून असतात. तिनं त्याच्यात आनंद घेतली, मात्र त्याच्यातून उपयोग काय आहे, या ठिकाणी इथं उपयोग का निर्माण होत आहे या ठिकाणी तिचं हे सांगता येत नाही. नाही, उपयोग का म्हणता येणार नाही. पुरुष सी इन कंप्लायन्स विथ द रिक्वेस्ट ऑफ हर कंपनियन्स लिसन्स टू द मॉडर्न सॉंग्स म्हणजे आनंदित होऊन ती करते. या ठिकाणी तिची दिठ्ठी म्हणजे तिच्याचं प्रॉम्प्टेड आहे, दुसऱ्यांनी सांगितल्यामुळे इथं करत आहे, प्रॉम्प्टिंग इथं आहे. ससंकारिक मेकम या ठिकाणी येतं. पाचवा आहे बॉईज लिसनिंग, बॉईज इटिंग प्लेन राईस विथ सॉल्ट विथ सम अटॅचमेंट बट विदाउट जॉय अँड नॉलेज ऑफ द कम्मा. आता विदाउट जॉय म्हणजे ते खायचं म्हणून खायचं, कसं असेल तर त्याच्याकडे त्याचं काही लक्ष नाही. मग त्या या ठिकाणी काय येतं, उपेक्षा भाव येतो, समतेमध्ये येतं. जिथं उपेक्षा येते त्या ठिकाणी त्या कर्माचे विपाक नसतात, त्याचं इंटेन्शन काही नसतं, न्यूट्रल असतं, जे जशाला तसं आहे. म्हणजे अकुशल जरी चित्त असलं तरी त्या चित्ताचे रूटच तिथं कोणते नाहीत. राग दोष मोह या प्रकारचं चित्ताला रूटच नसल्यामुळे हे उपेक्षाने युक्त आहे. दुसरं, ए गर्ल अप्रिशिएट्स हर न्यू ड्रेस आफ्टर being explained by her mother that dress is beautiful, but she has neutral feeling and no knowledge of the comma. म्हणजे ते सुंदर ड्रेस घातला म्हणून दुसऱ्यांनी प्रशंसा जरी केली असली तरी तिच्या मनाची अवस्था ही उपेक्षेनेच युक्त असते. म्हणजे इथं उपेक्षेला फार महत्व, हे सगळे उपेक्षाचेच आहेत सगळे, म्हणून ते आनंदात आहेत, सगळं आनंदित होतं, मात्र त्या आनंदाचा प्रभावामधून तिच्या मनामधलं कोणतंही कम्म तिथं जागा होत नाहीये. हे उपेक्षेने युक्त आहे. दुसरं, रिझनिंग अबाउट कम्मा यू ड्रिंक कॉफी विथ न्यूट्रल फिलिंग बट स्टील यू अप्रिशिएट द टेस्ट. म्हणजे टेस्ट हे न्यूट्रल फिलिंग न केले, म्हणजे उपेक्षा ही नेहमीसाठी आर्य पुगलामध्ये असते आणि त्या ठिकाणी त्यांच्या जे क्रियाचित्त असतात, म्हणजे याच्यातून कोणते कम्म, रिझनिंग अबाउट कम्मा यू ड्रिंक कॉफी विथ न्यूट्रल फिलिंग. आता न्यूट्रल असल्यामुळे त्याच्या मनाचे भाव असे अकुशल किंवा कुशल नसतातच, म्हणून या ठिकाणी ह्या कम्म इथं कोणत्या प्रकारचं निर्माण होत नाही. आठवा आहे ए लेडी हॅज नॉलेज ऑफ कम्म बट आफ्टर सच परsuasion आफ्टर ए सेल्स वुमन सी रिलक्टंटली बाईज न्यू ड्रेस. रिलक्टंटली म्हणजे या ठिकाणी उपेक्षा चालते
त्याच्यामध्ये उपेक्षा भावना, त्याची ग्रीडी अशा प्रकारचं नाहीच आहे सगळं. म्हणून तिचं तिला घ्यावं हे सगळं मानतो, मात्र हे चांगलं राहील अशा प्रकारचं त्याचं इंटेन्शन काही नसतं घेण्यासाठी. आपण इथं आता द्विधा परिस्थितीत होतं, घ्यायचं म्हणून घ्यायचं आहे ते, परंतु या ठिकाणचं इंटेन्शन तिचं असं उपेक्षेने युक्त आहे. तर अशा प्रकारचं ह्या शब्दाचे जे अर्थ असतात पालीमधले हे एवढेच याचे. सोमनस म्हणजे आनंदित, दिठ्ठी म्हणजे त्याची धारणा, आणि ते युक्त कशाने आहेत. दिठ्ठीने युक्त आहेत का, ते कशा दुसऱ्याने संस्कार केले आहेत, दुसऱ्याने प्रॉम्प्ट केले आहेत का, स्वयंप्रेरित होऊन अशा प्रकारचे हे लोभाने युक्त असलेले, लोभ असलेलं, त्याला ग्रीड असलेली अशा प्रकारचे हे 8 चित्त आहेत. याच्यात उपेक्षा जरी असली तरी ती ग्रीड त्याच्यात येतच आहे. म्हणून ते बारकाईने त्याचा अभ्यास केल्यानंतर चित्ताची अवस्था क्षणाक्षणाला बदलत असते. बुद्धांनी हे मायन्यूटली त्या चित्ताची अवस्था तिथं नोंद केली, अनुभवलेले आणि ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हे चित्त हे ते पहिलं झालं लोभमूलक म्हणजे ग्रीड असलेले. दुसरे आहेत दोषमूलक चित्त. या दोषमूलक चित्त कसे येतं, हे 2 आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कसे हे चित्त, दो मनस्स सहगतम पठिग संपयुक्त असंकारिक मेकम एकम. म्हणजे दो मनस, मनाची अकुशल अवस्था असते, दुःखी मन असतं, हे दुःखाने युक्त असलेलं, दुःख भरित असलेलं, द्वेष भरित असलेलं असं चित्त ते काय करतंय, दुसऱ्याच्या मनातूनच तशा प्रकारचे द्वेषाची भावना जी येत असते, अशा द्वेषाची भावना जी असते, तर हे द्वेषभरित चित्त स्वतःच्या मधूनच निर्माण होणार आणि हे दुःखी चित्त असतं. ते काय चांगलं नसतं, आनंद नसतोच या ठिकाणी. म्हणजे द्वेष आला म्हणजे तिथला आनंद नष्ट झालेलाच आहे आणि सगळं ते द्वेषाने युक्त असतं अशा प्रकारचं. आणि हे स्वतः प्रेरित होऊन किंवा दुसरं आहे ते, पहिलं आहे ते स्वतः होऊन असतं, दुसरं आहे ते दुसऱ्यांनी प्रॉम्प्ट केल्यानंतर, दुसऱ्यांनी प्रवृत्त केल्यानंतर. अशा प्रकारचे हे अकुशल चित्त किती झाले, ते 8 आणि हे 2 10 झालेत. आता त्याच्यानंतरचे मोहमूलक, मोह या शब्दाचा अर्थ भ्रमित अवस्था असलेली, त्याला काही निश्चित असं काहीच नसतं, हे आहे का ते आहे अशी त्याला जाणीव नसते, काय करतो हे त्याला कळत नसतं, म्हणून तो भ्रमातच असतो, शंकेतच असतो. याच्या शंकेत बुडाल्यामधून त्याचे चित्त सुद्धा हे सगळेच अकुशल चित्त आहे, अज्ञानाने भरले चित्त येतं. अशा प्रकारचं हे मोहमूलक चित्त येतं. ह्याचे रूट हे महत्वाचे येतं सगळेच करण्यासाठी. रूट म्हणजे मुळं, आणि सगळा विचार करण्याचे हे 3 हेतूनी, 3 मुळांनी हे झालेले असतात, युक्त असतात. उपेक्षा सहगतम विचिकिच्छा संपयुक्तम एकम. म्हणजे आता मोह म्हणजे त्याला काय म्हणायचं, भ्रमात असलेले, त्याची चुकीचे समज असलेले अशा प्रकारचे चित्त असतात. त्याचं इंटेन्शन काही नसतं. उपेक्षा सहगत म्हणजे विदाऊट इंटेन्शन असतं, न्यूट्रल असतं. आणि विचिकित्सा मात्र जरूर असते. विचिकित्सा म्हणजे त्याला डाऊट असतात, त्याच्या मनामध्ये शंका कुशंका असतात. तर त्या शंका कुशंकानी हे पूर्ण युक्त असतं, भारावून गेलेलं असतं. दुसरं आहे उपेक्षा, आणि हे कसं असतं, उपेक्षा सहगतम उदच्च संपयुक्त. म्हणजे हे जे काय तर शंका कुशंका पहिल्यामध्ये येतं, आणि दुसऱ्याचं आहे ते उदच्च. उदच्च म्हणजे रेस्टलेस, अस्वस्थ मन झालेलं असतं त्याचं. ते मन कधी समाधानी नसतं, शांत नसतं, नेहमी मन चंचल असतं आणि कोणती त्याला शांती मिळत नाहीये, अशाच प्रकारचं त्याने ग्रासलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे काय रे, अशा प्रकारचे हे चित्त आहेत. द मिनिंग ऑफ द 2 मोहमूलक चित्त. तर हे सांगितलंय याप्रमाणे हे एकूण अकुशल चित्त आहेत, हे 12 चित्त आहेत. या 12 चित्ताचे विपाक, अकुशल चित्ताचे विपाक हे जरी नसले तर दिठ्ठीमुळे, अज्ञानामुळे हे एक अकुशल कर्म त्यांच्यामधून घडत असतात. म्हणून हे अकुशल कर्माचे अकुशलच विपाक त्याला भोगावं लागत असतात. अशा प्रकारचे हे 12 चित्त अकुशल चित्त आहेत. याच्यावर कोणाला काही समज नसेल किंवा शंका असेल तर सांगू शकता, आपण पुढे जाऊ. समजायला थोडं कठीण आहे, प्रत्येक अर्थ त्याचा
डेप्थ मध्ये जाऊन विचार करून त्याच्यावर चिंतन केल्यावर बराचसा अर्थ क्लिअर होत असतो. तर काही शंका असेल तर घेऊया आपण. आहेत का कोणाच्या शंका? सर फटीग संपयुक्तचं मिनिंग सांगा ना. काय साहेब? फटीग संपयुक्त. हा, पथिक म्हणजे द्वेष. पथिक म्हणजे द्वेषाने युक्त, भारावून गेलेले, गेलेले. दो मनस्स म्हणजे मनाची अवस्था दुःखी असलेली आणि द्वेषाने युक्त, स्वतःच्यातूनच निर्माण झालेलं एक, आणि दुसऱ्याने काहीतरी प्रॉम्प्टिंग केलं, दुसऱ्याने त्याला प्रवृत्त केलं, अशा प्रकारचं चित्त असतं. हे दोन चित्त आहे त्याच्यामध्ये. हे दोषमूलक चित्त येतं, द्वेषभरित चित्त आहे ते दोन. समजलं का? येस सर. थँक्यू. हा, वेलकम. दुसरं कुणाचं आहे का काही शंका? नाही, बरंच डोक्यावरून जात असेल, काही विलाज नाही, आता असंच आहे ते. तरी तुम्ही टिकून राहा. ह्या चित्ताच्या अवस्था तेवढ्या असतात ना, हे चित्त तेवढं आहे. पुढचे फार चांगल्या प्रकारचे चॅप्टर, 9 चॅप्टर आहे त्याच्यामध्ये. तर हे आपण चित्ताचं फटाफट आटोपून टाकूया. चित्ताच्या अवस्था कशा असेल त्याचे, ते चित्ताचं दिले म्हणजे चित्ताचाच अभ्यास या ठिकाणी असल्यामुळे चित्ताचे एकूण 89 प्रकार दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरे 40 ऍड केले तर 121 चित्त होतात. अशा प्रकारचे हे चित्त आहेत. ते सगळ्या प्रकारचे कामभूमी, रूपभूमी, अरूपभूमी या भूमीवर आधारलेले हे चित्त आहेत. तर दुसरं चित्त आहे ते घ्यायचं का? ह्याच्यातले काही शंका नाही म्हणून पुढे जाऊया. पुढे जायचं का? हो सर. हा, नाही डोक्यावरून चालू असं दिसतं, कुणाचा काही प्रतिसाद मिळत नाही. ऐकून घ्या, त्याच्यात शंका पुढे निर्माण होत असतात. त्या मग आता विचारते. फक्त हे मैदान सोडून पळून जाऊ नका. मला पण अशा प्रकारचंच व्हायचं बरंच. ऐकण्यात मध्ये बोर वाटतं, कारण अभिधम्म शिकण्यासाठी इतकं त्याचे परिणाम चांगले असतात, मात्र वर करणे शिकते वेळेस ते बरायला बोर होत असतं ते. म्हणून ते टिकून शिकणं हे महत्वाचं आहे. आता दुसरा प्रकार आहे अहेतुक चित्त. त्याला रूट नसतात, राग, दोष, मोह अशा प्रकारचे मूळ नसतात. हेतू त्याचे इथं काय रूटलेस कॉन्शियसनेस म्हणजे या ठिकाणी मूळ नाहीत, अशा प्रकारचे उद्देश नसलेले हे चित्त आहेत. हे चित्त 3 प्रकारामध्ये विभागलेले आहेत. अकुशल विपाक, जे चित्त आहेत त्या चित्तामधून जे कर्म केलं जातं त्या चित्ताचे जे रिझल्ट असतात, परिणाम असतात, हे अकुशल असतात. आणि दुसरं अहेतुक कुशल विपाक, हे दुसरं चित्त आहे. ह्याच्यामधलं अहेतुक म्हणजे त्याचा उद्देश काही नसलेले आणि मात्र त्याचे रिझल्ट कसे असतात, कुशल असतात. विदाऊट अहेतू म्हणजे इंटेन्शन नसलेले म्हटलं तरी त्याचे कुशल चित्तातून निबंध हे कुशल विपाक असतात. त्याला अहेतुक क्रिया चित्त, जे आरंत असतात, जे आरंत झाले असतात, त्यांनी जे काही कर्म केले असतात त्या ठिकाणचे कर्म हे क्रिया म्हणूनच समजले जातात. या ठिकाणचे रिझल्ट त्यांचे ते काय, जे आपण कामभूमीमध्ये आपण जे कामं केले असतात किंवा विथ इंटेन्शन केलेलं असतं, तर त्या इंटेन्शन मध्ये करायचं, हे करणं आवश्यक आहे, करायचं म्हणून करतात ते, म्हणून त्याला काही फक्त त्याचे रिझल्ट नसतात, ती फक्त एक क्रिया असते. असं हे अहेतुक चित्त, अशा प्रकारचे हे चित्त येतं. विपाक म्हणजे त्याचे रिझल्ट, क्रिया म्हणजे फक्त ती ऍक्शन असते, त्याचे रिझल्ट नसतात. अशा प्रकारचे हे चित्त येतं. मग आता कुशल विपाक, ज्याच्या विपाक हे कुशल आहेत, ज्याचे परिणाम कुशल आहेत, कुशल विपाक चित्त हे 7 आहेत बघा. 7 चित्त हे कसे येतं, उपेक्षा सहगत. उपेक्षा म्हणजे ज्याचे न्यूट्रल असतं, त्या ठिकाणी इंटेन्शन असं कोणतं नव्हतं, त्याच्यामध्ये नसतं. तर याच्यामध्ये हे अकुशल विपाक चित्त, याच्यामध्ये उपेक्षेने असतात. चक्षु म्हणजे डोळे असतात. डोळा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, चक्षुनी, चक्षु विज्ञान. उपेक्षा सहगत चक्षु विज्ञान म्हणजे त्याची जाणीव झालेली असती, ते कॉन्शियसनेस असतो तसं त्याचं मन असतं उपेक्षेने भारावलेलं. मात्र एखादं दृश्य पाहतो त्या दृश्याशी युक्त असतं. दुसरं असतं उपेक्षा सहगत, एखादा शब्द ऐकतो
शब्दाची जाणीव होते, त्याला ते विज्ञान होतं, त्याला समजतं. नंतर उपेक्षा सहगतम, घाण म्हणजे हे पंच इंद्रिय जे दिलेले आहेत की नाही, हे 5 इंद्रिय म्हणजे घाण म्हणजे अ, हे पहिलं झालं डोळे, दुसरं झालं सोत म्हणजे कान, घाण म्हणजे नाक, त्याने हे करायचं. जिव्हा म्हणजे रस, जीभ किंवा जीभ म्हणतात त्याला, रस म्हणतात त्याला. हे उपेक्षेने सगळे युक्त आहेत. दुसरं दुःख सहगतम, काया काया विज्ञान म्हणजे काया म्हणजे शरीर, शरीराला जे स्पर्श जे होतो त्या शरीराने तिथं स्पर्श जो झालेला असतो, एखाद्याचं चटका बसला असतो, पोळलेला असतो, टोचलेला असतो, काय मार लागलेला असतो, असे दुःखद प्रकारचे जे असतात चित्त निर्माण करणार असतं, कायेमधून निर्माण होणारे असतात, त्याला अकुशल म्हणजे मनाची अवस्था ही अकुशलच असते. मात्र त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन नसतं. हे फार सूक्ष्मतेनं दिलं. एका बाजूला इकडे दुःख म्हटलेलं आहे, इकडे उपेक्षा म्हटलेलं आहे. तर उपेक्षा म्हणजे काय, समतेमध्ये राहिलं, इक्वॅनिमिटी मध्ये म्हणलेलं राहिले, न्यूट्रल असलेलं. मग त्याचं काय अकुशल कसं म्हणायचं न्यूट्रल असलं तर, अकुशल विपाक, अकुशल विपाक असलेले हे अकुशल चित्ताचे विपाक असल्यामुळे हे डोळ्यामधून पाहून, कानामधून ऐकून, जिभेमधून रस घेऊन, शरीराने स्पर्श करून अशा प्रकारचे 5 इंद्रियाचे आहेत. आणि दुसरे जे 2 आहेत ते उपेक्षा सहगतम, संपटिच्छन्न चित्तम. संपटिच्छन्न हे जे रिशिव्स म्हणजे हे थॉट प्रोसेसचा भाग येतो ह्याच्यामध्ये. इथे हे जे 17 क्षण असतात, चित्त क्षण असतात, 17 चित्त क्षण असतात, म्हणजे आपण थॉट प्रोसेस बसतो. हे थोडं मी हे ऐकून घ्या, याच्यावर थोडं एक्सप्लेन करतो. उपेक्षा सहगतम संपटिच्छन्न, संपटिच्छन्न म्हणजे ते त्या ठिकाणी फक्त ते काय करतं, रिशिव्ह करतं ते चित्त. आणि दुसरं काय असतं, संतीरण, त्याची मीमांसा करतं, त्याचं परीक्षण करतं. अशा प्रकारचे चित्त कसे येतं हे मी थोडं हे पंचद्वार वज्जन चित्त जे आहेत, पंचद्वार म्हणजे आपण बघा या ठिकाणचे कसे असतात की थॉट प्रोसेस आपण म्हणतो. आपण एका जागेवर आपण बसलं तरी, आपण बसल्यानंतर कोणी नसलं तरी आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात. ते तुमच्या भवांगामध्ये जे कर्म करून ठेवले असतात, कर्माचे विपाक तुमच्या भवांगामध्ये, भवांग म्हणजे आपण मेमरी डिस्क म्हणतो ना, आठवण झालेली असते, प्रत्येकाची आठवण येते, तुमच्या मेमरीमध्ये असतं. आता जे डोळ्यांनी पाहिलं, हे 5 इंद्रियांनी जे जे करतात, डोळ्यांनी पाहता, कानाने ऐकता, नाकाने त्याचा गंध, जिभेने रस आणि त्वचेने त्याचा स्पर्श करतो. अशा प्रकारचे जे चित्त असतात, अशा प्रकारच्या ज्या क्रिया असतात, त्या क्रियाचे कर्मरूपानं आपल्या भवांगामध्ये असतात. त्या भवांगामध्ये जेवढे काही चित्त वगैरे असतात, ते विपाक असतात त्या केलेल्या कर्माचं, जे जे तुम्ही करता कृतीनं, मनाने करता, ते कर्म ठरतात. त्या कर्माला विपाक असतात. आणि हे जे भव म्हणजे या संसारामध्ये येणारं तुमचं मेमरीचा जे स्टोरेज केलेला असतो, त्याला भवांग म्हणतात. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स असते उदय होणं, नष्ट होणं, उदय होणं, नष्ट होणं. आता बघा ना, झोपेत सुद्धा कधी कधी स्वप्न पडत असतात. एकटाच एखाद्या ठिकाणी बसलं तर कोणती तरी आठवण होत असते. ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या भवांगामधल्या आपण स्टोअर करून ठेवल्या कर्माच्या विपाकाची, म्हणून त्याचा उदय होतो, कधी नष्ट होतो. उदय होणं, नष्ट होणं ही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्या कॅरेक्टरिस्टिक्समुळे उदय झाला की तशा प्रकारचा आपण करायला लागतो. मग ह्याच्यामध्ये 4 प्रकारच्या अवस्था असतात. पूर्ण स्पष्ट आपल्याला एखादी आठवण झाली की पूर्ण तसं चित्र आपल्या डोळ्यापुढे येतं, मनापुढे येतं, कानापुढे येतं, ते स्पष्ट कळायला लागतं. आणि त्याचा आपण काय असेल म्हणजे शब्द असेल, गंध असेल, रस असेल, स्पर्श असेल किंवा मनात आलेला विचार असेल, अशा प्रकारचे स्पष्ट दिसतात. आणि काही काही मध्येच येऊन जात असतात. ते थॉट प्रोसेसमध्ये तुम्हाला शिकत असताना विधिचित्त म्हणून आहे, त्याच्यामध्ये ह्याचं स्पष्ट वर्णन केलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला कळता येईल. म्हणजे ह्या चित्ताच्या अवस्था कशा असतात, हे चित्त कसं जागा होतं, आणि चित्त जागा झालं की ते कर्माचे विपाक जसे येतात, आपण ते पूर्ण करायला जात असतो. हे सगळे चित्त अकुशल चित्ताचे विपाक म्हणतात. हे याच्यामधून हे शिकायचे असतात. म्हणून हे चित्त निर्माण झाल्यावर भवांगामधले हे किती हे फॅक्टर्स आहेत, 17 चित्तक्षेण आहेत. तर ह्या 17 चित्तक्षेण कसे कसे काम करतात ते या ठिकाणी त्या चित्ताचं वर्णन केलंय. म्हणून एखाद्याचं रूप, गंध, शब्द
म्हणजे आपण आठवण केली की सगळं होतं. मग याच्यामध्ये याच जन्माचे नाही तर अनेक जन्मापासून त्या चित्तामध्ये समाविष्ट असलेले सगळे कर्माचे विपाक याच्या पुढे येत असतात. हे याला अकुशल विपाक चित्त असं म्हणतात. तर याच्यावर काही प्रश्न आहेत का तुमचं? भवांगाविषयी काही संबंधित आहे का? तर ते विचारू शकता. म्हणजे मनामध्ये आपले विचार कसे येतात, तुम्ही कशा प्रकारचे विचार केले असतात पूर्वी, त्याचे विपाक तिथं कशा प्रकारचे असतात. तर विपाक म्हणजे परिणाम, म्हणजे रिझल्ट, त्याचे फल, अशा प्रकारचं त्याला म्हटलं असतात. आणि ते कसे भोगायचे असतात. चांगले असेल तर चांगले भोगतात, हे जनरल झालं. मात्र हे अकुशल असल्यामुळे अकुशल चित्ताचे हे प्रकार असे इथं दिले जातात. आणि ते तसे अकुशल असलं तरी जे मनात आल्यानंतर, दिसल्यानंतर, पाहिल्यानंतर तशा प्रकारची आपण कृती करायला लागत असतो. ही कृती केली की त्याप्रमाणे पुन्हा आणखीन त्याच्यात भर पडते. ते जर आपण तसं सोडून दिलं, उपेक्षा भावाने सोडून दिलं, तर त्याचे विपाक मागचेच जे असतात तेच असतात काही. ते भोगल्यानंतर त्याचा राहत नाही. मात्र आता त्याच्यात इंटरेस्ट घेऊन जेव्हा तुम्ही ते करायला लागता, त्याची कृती करायला लागता, ते मात्र फल देणारे असतात. हे मागच्याच केलेल्या कर्माचे विपाक असतात. अशा प्रकारचे अकुशल विपाक चित्त हे 7 आहेत. याच्यावर काही बोलायचंय का, काही सांगायचंय? कोणाची शंका आहे? आहे का कुणाचं काही? निलेशजी? नाही नाही सर, कंटिन्यू करा. थोडस ट्राय करतो समजण्याचा. करा नाही नाही, कंटिन्यू सर. ऐकून घ्या. आपण ह्याचा तेवढं डोक्यावर घेऊ नका. हे राहू द्या फक्त लक्षामध्ये. हे चित्ताचे येस येस प्रकार सर, कसे, येस सर. हा, चित्ताचे प्रकार कसे येतं पुढे आपला विथी चित्त म्हणजे आपल्या नजरेत किंवा डोळ्यापुढे कसं येतं, आपण कर्म कसे होत करतो आणि पुढच्या गती कशा ठरत असतात, त्याचे विपाक म्हणून कसे बघायला मिळत असतात, हे आपल्याला पुढे जगायचं. म्हणून इथं फक्त ह्या चित्ताची ओळख आहे. प्रॅक्टिकल जीवनामध्ये हे जरी असे चित्ताचे प्रकार असले तरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपणाला भोगावं लागतं किंवा आनंद लुटायचा असतो, त्याचं वर्णन चांगल्या प्रकारे पुढच्या बघा, पुढचे चॅप्टर म्हणजे चौथं चॅप्टर, नंतर 7वं चॅप्टर, चौथं, 5वं, 7वं, 8वं आणि 9वं. आताच बोर होतं म्हणून कोणी सोडून जाऊ नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. कारण खरा रस ग्रहण करण्यासाठी पुढचे जे चॅप्टर्स आहेत ते खरा अभिधम्म सांगणार येतं. ही चित्ताची अवस्था क्षणाक्षणाला बदलत असते हो. एका ठिकाणी चित्त निर्माण होतं अकुशल, त्याच ठिकाणी कुशल चित्त निर्माण होतं. कारण याचं निर्माण होणं, नष्ट होणं, निर्माण होणं, नष्ट होणं, म्हणून चाळणीमधून चालत असताना अकुशल चित्त निर्माण झाल्याबरोबर पटकन आपण पुढे जायचं. ही जेव्हा आपण शिलामध्ये प्रॅक्टिस करत असतो, प्रस्थापित होतो, त्यावेळेस त्याचा परिणाम तिथं होत नाही. मात्र परिणाम त्याची जाणीव होत नाही. आज ती त्या प्रत्येक कर्माला विपाक असतात आणि त्या विपाकाची झळ जी पोचली म्हणतात. म्हणजे एखादं माझ्यावर संकट येणारे म्हटले घाबरून मरतो, तर संकट आल्यावर धीर गंभीरपणे त्याच्यावर मात करतो, तो यशस्वी होतो. म्हणून घाबरूनही जाणारे असे बरेच, घाबरवणारे चित्त बरेच असतात. तशा प्रकारचं आपण ह्या चित्ताची अवस्था आणि चित्ताचे परिणाम पुढे कसे असतात, हे आपल्याला त्या चित्तामधून कर्म कसे ठरतात याच्यावरचं फार चांगल्या प्रकारचं आहे. आता हे आम्ही शिकत असताना आम्हाला अशाच प्रकारचं बोरिंग गेलं, कारण शब्दाचा अर्थ डेप्थ मध्ये होत नाही. कारण इथं प्रज्ञेने जाणायचं असतं. पटी वेदन त्याच्यातून निर्माण झाल्याशिवाय कळत नाही. म्हणजे चित्तामधून फक्त शब्द आहेत, पुढे ते पटी वेदनाचं असतं. तर याच्यामुळे आपण हे फक्त चित्ताचं ते ऐकून घ्या. आणखीन मध्ये काही शंका निर्माण झाली तर आपण त्याची चर्चा करून पुढे जाऊया. तर आता अहेतुक कुशल विपाक चित्त बघता. आता हे अगोदरचं काय होतं? अकुशल चित्त. अहेतुक म्हणजे उद्देश नसलेले, कुशल विपाक असलेले हे चित्त. अहेतुक म्हणजे कोणत्याही प्रकारचा हेतू, इंटेन्शन नसलेले, म्हणजेच उपेक्षा भावाचे असलेले आहेत. कुशल विपाक म्हणजे ह्याचे परिणाम कसे येतं? कुशलच परिणाम आहेत. मग बघा, हे आहेत एकूण 8 चित्त आहेत. उपेक्षा सहगत चक्षु विज्ञान, म्हणजे हे मागे कसे होते? हे उपेक्षाचेच होते, अकुशल होते. हे सुद्धा कुशलच आहेत, हे कुशल आहेत सगळे काही.
आणि ह्या ठिकाणी कुशल चित्त म्हणजे उपेका सहगत चक्षु विज्ञान, मागच्या सारखंच. उपेका सहगत सोत विज्ञान, उपेका सहगतम घान विज्ञानम, घान म्हणजे नाक. उपेका सहगतम जीवा म्हणजे जीव, रस, त्याचा चव घ्यायची असते. अशा प्रकारचं चवीचं जे चित्त त्या काय म्हणतात त्याला, आयतनामधून जे निर्माण होतं त्या आयतनाशी रिलेटेड असले हे चित्त येतं. म्हणजे 5 इंद्रिय जे आपले आहेत की नाही आणि मन 6वं, ह्या याला सलायतन म्हणतात, 6 आयतनाला, इंद्रियांना. तर त्याच्यामधून निर्माण होणारे हे 5 इंद्रियाचे 5 आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चक्षु, सोत, घान म्हणजे नाक, जीवा म्हणजे जीभ, काया म्हणजे शरीर, स्पर्श होतं त्याच्यामुळे. आणि 6वं जे आहे ते संपटी छन्न, म्हणजे ते काय करतंय, त्याला ते पकडून धरतं किंवा ह्याचं रिसीव करतं. कशा प्रकार चित्त आहे ते बघतं. रिसीव करतं म्हणजे चित्त निर्माण झालेलं आहे एवढंच काय ते मनामध्ये येतं. पकडून ठेवतं म्हणजे काय, माझ्या मनामध्ये असंच चित्त निर्माण झालं. आणि त्या चित्ताची कशी अवस्था आहे, उपेकानी असतं. ते उपेका असते, त्याच्यामध्ये काही इंटेन्शन नसतं. आता त्याच्या पुढचं आहे 7व्या नंबरचं, उपेक्षा सहगतम संपटी संतिरण. उपेक्षा सहगत संतिरण. संतिरण ह्या शब्दाचा अर्थ आहे त्याची मीमांसा करणं, त्याचं विश्लेषण करणं, त्याचं तपासणी करणं. अशा प्रकारच्या चित्ताला हे शब्दाचा अर्थ आहे त्याची चिरफाड करणं, अनालिसिस करणं, त्याला संतिरण म्हणतात. जे चित्त निर्माण झालेलं असतं ते त्याचं चालत आले, त्यात इंद्रियामधून कोणत्या चालत आलेलं चित्त आहे, कोणत्या इंद्रियाचं चित्त आहे, तर त्या चित्ताची ह्याच्यामध्ये उपेक्षा भावाचं चित्त आहे. आणि ते चित्त जे काही त्याला कळतं, मनात विचार येतात त्या प्रमाणचे, त्याला जे काही दिसतं म्हणा, तर त्याचं ते काय करतं, परीक्षण करतं. त्याला संपटी छन्न म्हणतात, त्याचं विश्लेषण करत असतं, संतिरण म्हणतात. तर संपटी छन्न म्हणजे पकडून ठेवणं, रिसीव करणं, आणि संतिरण म्हणजे त्याची मीमांसा करणं, परीक्षण करणं. सो मनस्स सहगत संतिरण चित्त. सो मनस्स हे पहिले होते काय होते, उपेक्षेने युक्त होते. आणि 8वं चित्त आहे ते सो मनस्स, आनंद भरीत आणि त्याचं मीमांसा करणार आहे. संतिरण म्हणजे मीमांसा, चिरफाड करणारं, इन्व्हेस्टिगेट करतं. म्हणजे ते काय इन्व्हेस्टिगेट करतं, आता हे काय मनाची अवस्था कशी आहे, आपल्या मनामध्ये कोणता विचार येत आहे, आपण जे म्हणतो ना, अरे ह्या विचार नुसतं उपेक्षा भावाने बघत असतं, ऐकत असतं, बोलत असतं, वास घेत असतं. परंतु मनामध्ये त्याच्या प्रकारची भावना कोणती निर्माण होते हे परीक्षा करतं का फक्त स्पर्श करतं, आलेल्याला रिसीव करतं. अशा प्रकारचे मनातले बारीक 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 भाव असतात ना, सूक्ष्म भाव असतात ना, त्या भावाचं या ठिकाणी विश्लेषण केलं जातं. तर असे 5 इंद्रिय आणि हे संपटी छन्न, संतिरण, अशा प्रकारचे चित्त येतं ते मनाशी संबंधित येतं. म्हणजे 5 इंद्रिय आणि मन 6वं ह्याला सलायतन म्हणतो. या सलायतनामधून निर्माण होणारे जे चित्त आहेत, तर ह्या चित्तामधून हे चित्त अशा प्रकारचे असतात. त्याचे विपाक हे कुशलच आहेत. ह्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं इंटेन्शन काही नसतं, उपेक्षाने असतात. फक्त येतं जातं आहे, जसं आहे तसं आहे. त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कोणती आसक्ती नसते किंवा अफेक्शन, अटॅचमेंट अशा प्रकारचं काही नसतं. तर हे अहेतुक कुशल चित्त. आता हेतुक क्रियाचित्त दुसरा प्रकार आहे. हेतुक क्रियाचित्त. हेतुक म्हणजे त्याचा हेतू आहे, मात्र ती फक्त क्रिया आहे, त्याला रिझल्ट नाहीये. आता इथं आपला गोंधळात टाकणार आहे ते. हेतू तर आहे, मात्र त्याच्यात क्रिया आहे. कोणत्याही हेतून केलेलं कर्म हे कसं असतं, फल देणार असतं. ते करणाऱ्यालाच फल भोगात आहे, कुशल किंवा अकुशल असतं. मात्र विदाऊट इंटेन्शन आहे चित्त. या ठिकाणचं चित्त कसं आहे, विदाऊट इंटेन्शन आहे. विदाऊट इंटेन्शन म्हणजे हे कशाने केलेलं आहे, ते इंटेन्शन नाही म्हणजे उपेक्षाने केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याला करायचं नाही, त्याला काही घेणं देणं नाही त्याच्याविषयी. हे अहेतुक चित्त आहे. आणि हेतू त्याचं इंटेन्शन असल्यामुळं, आणि जे केलेलं कर्म आहे ते कर्म कसं आहे, फक्त ती एक क्रिया आहे. या ठिकाणी पडलेलं उचलून ठेवणं. आता इथं इथं का पडलंय गडे, घरातलं वस्तू पडेल आपण बाजूला ठेवतो, दुसरं काही त्याच्यात फरक पडत नाहीये.
त्याच्यात आपलं इंटेन्शन असतं, ह्या इथं ठेवलं काय होणार काय होणार नाही असं नाही. अशा प्रकारचं केलेलं उपेक्षा म्हणजे त्याच्या पाठीमागं कोणतं इंटेन्शन नसलेलं उपेक्षा भावाचं चित्र आहे. हे एक चित्त असतं. जसं याचे आता किती येतं, 3 चित्त येतं अहेतुक. उपेक्षा सहगत, उपेक्षेने युक्त. उपेक्षा म्हणजे आपण ही म्हणत नाही, त्याला उपेक्षा इथं म्हणतो विदाऊट इंटेन्शन, न्यूट्रल अशा प्रकारचं. पंचद्वार वज्जन चित्त म्हणजे पाची द्वारामधून. पाची द्वार म्हणजे कोणते आले? डोळे, कान, नाक, जिवा, स्पर्श अशा प्रकारच्या 5 द्वारामधून निर्माण झालेलं जे चित्त की त्याच्याशी निगडीत असलेलं चित्त असं असतं. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंटेन्शन नसतं, ते उपेक्षित असतं. फक्त ती एक क्रिया केलेली असते, त्याचे काही रिझल्ट मिळत नाहीये. जसं खडकावर पाणी टाकलं, त्याचा काही झाडावर येणार नाही, काही नाही, कोणतं झाड उगवणार नाही, काही नाही. वाळवंटात शेती केली, त्याच्यात काहीच होणार नाही. त्याच्यामधून काही ती क्रिया आहे फक्त, त्याच्यातून कोणत्या प्रकारचं झाड उगवणार नाही, फळं उगवणार नाही. अशा प्रकारचं चित्त कोणत्याही प्रकारचं इंटेन्शन न करता केलेलं काम म्हणजे उपेक्षेने युक्त अशा प्रकारचं येतं. आणि हे दुसरं कोणतं आहे ते, हे 5 द्वारांनी केलेलं चित्त आहे आणि हे मनोद्वाराने केलेलं चित्त आहे. दुसरं उपेक्षा सहगत मनोद्वार वज्जन चित्त म्हणजे मनामध्ये आलेले विचार काही विचार करण्यासारखे नसतात. अरे हे असं आहे, मी पाहिलेलं होतं, मला राहावं असं म्हणत नाही, मला नको आहे असं म्हणत नाही. पाहिलेलं चित्र किंवा दृश्य किंवा ऐकलेले शब्द रस वगैरे ते आहे जसे आहे तसे ते बघत असतो. त्याच्या प्रकारचं त्याचं कोणतंही अटॅचमेंट नसतं. त्याला उपेक्षा सहगत मनोद्वार वज्जन मनोद्वाराशी संबंधित असलेलं अशा प्रकारच्या चित्ताला उपेक्षेने युक्त असलेलं चित्त म्हणतात. आणि इथं कोणताही इंटेन्शन नसतं. तिसरं चित्त आहेत सोमनस सहगत हसितुपाद चित्तंग. आता हसितुपाद चित्त जे असतं हे अरंत यांच्या संबंधित असतं. हसितुपाद म्हणजे मनामधून फक्त स्मित हास्य केलेलं असतं. बुद्धाने केलेलं स्मित हास्य, बुद्धाने केलेलं सोमनस दाखवलेलं असतं, ते खदखदून न असलेलं असतं. त्या ठिकाणी अशा प्रकारचे भाव व्यक्त न करणारं असतं. तर सोमनस आनंदित असतं, मात्र हसितुपाद म्हणजे स्मित हास्य अशा प्रकारचं चित्त जे असतं हे अरंताच्याच बाबतीत असतात. आणि अरंताच्या क्रियेला त्याच्या चित्ताला विपाक नसतात, ते फळं नसतात. त्यांचं इंटेन्शन तिथं नष्ट झालेलं असतं, त्यांनी काढून टाकलं असतं. कोणत्याच प्रकारची त्या ठिकाणी त्यांची वासना राहिलेली नसती. म्हणजे मला हे राहावं, हे मला नको, हे माझं चांगलं आहे वाईट आहे अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची भावना नसल्यामुळे त्याला हसितुपाद चित्त म्हणतात. हे बुद्धाच्या बाबतीत अरंताच्या बाबतीतच आहे हे चित्त आहेत. तर अशा प्रकारचे पुढचं चित्त आहे अहेतुक झाले. त्याच्यानंतर काम शोभन म्हणजे आनंदित असताना ब्युटिफुल कॉन्शियसनेस ऑफ द सेन्स स्पिअर. आनंदी सेन्स स्पिअर म्हणजे कोणते असतात? हे 6 चित्त जे असतात ना, या 6 चित्त हे काय पंच इंद्रिय आणि मन 6 सलायतनाच्या संबंधित येतं. हे शोभन येतं, आनंदित असतं, प्रसन्न मनाने केलं येतं. अशा प्रकारचे हे किती येतं? एकूण 24 चित्त येतं. महाकुशल चित्त म्हणतात, महाविपाक चित्त म्हणतात, महाक्रिया चित्त म्हणतात. तर अशा प्रकारचे शोभन म्हणजे आनंदित हे सगळे कुशल चित्ताचेच प्रकार आहेत या ठिकाणी. महाकुशल चित्त जे असतात अरहंताच्या बाबतीतच हे महाकुशल चित्त असतात ना, हे अरहंताच्या बाबतीतच असतात. त्याला काय होतात? परफॉर्म मेरिटोरियस डिड्स सच एज दान. तर दान दिल्यानंतर जे फार ते काही खुशी म्हणून नाही घेतात, प्रसन्न चित्ताने घेत असतात. अशा प्रकारचे हे चित्त येतं. आणि महाविपाक चित्त म्हणजे तुमच्या भवांगामधून निर्माण होणारे अगोदरचेच चित्त असतात, त्याच्यातून निर्णारे असतात. विपाक चित्त असतात, ते भवांगामधून निर्माण झाले असतात. म्हणजे निर्माण होणं, नष्ट होणं, निर्माण होणं, नष्ट होणं, मनामध्ये विचार येतात, निघून जातात. याला महाविपाक चित्त असं म्हणतात. मग आपल्या प्रसन्न मनाने एखाद्याला तर शुभेच्छा देत असतो, त्याचं भलं व्हावं चिंतन करतो आपण, चांगलं व्हायचं. आणि जेव्हा पटीसंधी आणि च्युतिसंधीच्या वेळेस अशा प्रकारचं गती ठरवणारे जे चित्त असतात तर महाविपाक म्हणजे तुमच्या भवांगामध्ये
अनेक कर्माचे चित्त, कर्माचे विपाक तिथं असतात. कर्माचे विपाक म्हणजे पूर्वी केलेल्या कर्माचे रिझल्ट त्या ठिकाणी स्टोअर केलेले असतात. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स किंवा गुणधर्म असा होतो, निर्माण होतं, नष्ट होणं. आता एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवर पडलेली आहे. मृत्यूशय्येवर पडल्यानंतर त्यावेळेस ज्या क्षणाला त्याचं चित्त किंवा कॉन्शियसनेस हे शरीर सोडतं, त्यावेळेस त्याच्या मनाची कशी अवस्था असते? ती त्याच्या मनाची अवस्था स्वमनस्स असेल, आनंदित असेल, प्रसन्न असेल. जसं आपण एखाद्या माणसाला निरोप देतो खुशीमध्ये, चला भेटूया म्हणतो, जा तुम्ही, गाडीत बसून पाठवतो. अशा प्रकारचं पुढचं त्याचं जीवन सुरू करण्यासाठी ही त्याची चेतना जेव्हा हे देहत्याग करते, त्यावेळेस त्या चित्ताची अवस्था जी असते ती सोमनस्स असते. आणि सोमनस्स असते तिला महाविपाक चित्त म्हणजे. महा का म्हणलं तर फार मोठ्या प्रकारचं आहे. कारण त्याला आता हे चित्त आता हे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी घर बांधून राहण्याची अवस्था अशी असते. म्हणून त्या ठिकाणी पुढचं त्याचं जीवन आनंदित होण्यासाठी त्याची चित्ताची जी अवस्था त्यावेळेस निर्माण होती, हे चित्त त्याला तिकडे घेऊन जात असतात. हे चित्त त्याला गती देत असतं, पुढची सुगती दुगती देत असतं. म्हणजे या ठिकाणी सुगतीच देत असतं. म्हणजे च्युती संधीच्या वेळेस, डेथ कॉन्शियसनेस म्हणतात याला, अशा वेळेस ह्या चित्ताची हे चित्त निर्माण होत असतं. त्याला महाविपाक चित्त म्हणतात. आणि हे चित्त कसे येतं? कामावचर येतं आणि शोभन येतं, आनंदित येतं. आणि दुसरे महाक्रिया चित्त, हे जे अरहंत वगैरे असतात, हे अरहंताची जे काही क्रिया असतील, कोणत्याही वेळेस क्रिया असतं, नेहमीसाठीच असते त्यांची क्रिया. कारण त्यांना जे करणीय होतं त्याने ते सगळंच करून ठेवलेलं आहे. आता काही करायचं शिल्लकच नाही. म्हणजे त्यांचा आता हेतू कोणत्याही प्रकारचा राहिला नसल्यामुळं जे काही त्यांच्या क्रिया असतील, त्यांनी केलेल्या क्रिया, ह्याच क्रिया कशा असतात? शोभन असतात, आनंदित असतात, प्रसन्न असतात. आणि फक्त ती क्रिया करायची म्हणून ते करत असतात. त्यांना जे करायचं असतं, करणं कशासाठी असतं? राग दोष मोह यांनी युक्त असलेले 10 संयोजन, निवर्ण, आश्रव वगैरे वगैरे आपण सगळे एक एक म्हणतो तशा प्रकारचे विकार हे दोषमूलक असतील किंवा दोषमूलक नसतील. म्हणजे दोषाने युक्त रागदोष मोह यांनी युक्त किंवा या रागदोष मोह नसलेले, मात्र कुशल असलेले, अशा प्रकारचे कोणतेही इंटेन्शन नसलेले हे चित्त जे असतात, त्याला आता काहीच करायचं राहत नाही. ते सगळे त्याचे मूळ नष्ट झालेले असतात. आणि कुशलही नाही, अकुशल नाही, अशा प्रकारचे ज्याची क्रिया केली जाते या चित्तामधून, ती क्रिया महाक्रिया चित्त असतं. त्याला कोणत्याही प्रकारचे रिझल्ट नसतात. अशा प्रकारचे हे चित्त असतात. मग आता हे चित्त किती येतं? एकूण हे सुद्धा 8 आहेत सगळे. बघा आता हे कसे येतं? पहिले महाकुशल चित्त, सोमनस सहगत, ज्ञान संपयुक्त, असंकारिक. म्हणजे प्रसन्न मनानं, सोमनस प्रसन्न मनाने युक्त असलेलं मन, ह्याचं प्रसन्न असलेलं, आनंदित असलेलं, जॉयफुल असलेलं. ज्ञान संपयुक्त म्हणजे त्याला तिथं नॉलेज आहे, त्याला ज्ञान आहे, त्याची जाणीव आहे. आता काय मी करत असतो, मी आता कसं करत आहे, हे कुशल चित्ताच्या अवस्था येतात. म्हणजे याच्यामधले विकार जे आहेत रागदोष मोहाचे, याचे विकार बरेचसे कमी झालेले असतात. म्हणून एका ठिकाणी बुद्धांनी म्हटलेलं आहे, सब्बो लोको पकंपितो. सर्व लोक हे आगीवर आहेत. आगीवर म्हणजे काय? जळत आहेत. जळत आहेत म्हणजे काय? आपल्या मनामध्ये जे काही रागद्वेष मोह असतं, हे सगळे विकार असतात. त्या प्रकारचे विकार जागा झाले की मन दुःखी होतं, अप्रसन्न असतं. त्यावेळेस आग पडल्यासारखंच मन अस्वस्थ होऊन जातं. म्हणून त्याला म्हटलेलं आहे. मात्र या चित्ताच्या बाबतीत सोमनस्स म्हणजे आनंदित झाले असते. त्या रागदोष मोहाची आता इथं झळ कमी झाली असती. मात्र आता हे मन शांत झालं. शांत चित्त जे असतं ते जे ज्ञानाने युक्त असतं, त्याला त्याचं ज्ञान असतं. म्हणून काय करतंय? अशा प्रकारचे चित्त उत्पन्न झालेलं असतं, स्वयंप्रेरित होऊन केलं असतं. त्या चित्ताला काय म्हणतात? सोमनस सहगतम, ज्ञान संपयुक्त, असंकारिक एकम. म्हणजे हे एक चित्त आहे की स्वयंप्रेरित होऊन आनंदाचं निर्माण करणारं, ज्ञानाने युक्त असलेलं अशा प्रकारचं हे चित्त आहे. दुसरं चित्त आहे सोमनस सहगतम, ज्ञान संपयुक्त, ससंकारिक. ते हे ससंकारिक म्हणजे दुसऱ्यांनी काहीतरी जाणीव करून दिली, काही दृश्य पाहिलं, एखाद्याचा शब्द ऐकला, एखाद्याची आठवण निर्माण झाली की त्याच्यामधून हे निर्माण होणारं
चित्त आहे अनिच आहे. आता तिसरं आहे ते स्वमनस सहगत ज्ञान विपयुक्त असंखा असंखारिकमेकम एकम. म्हणजे असंखारिक म्हणजे दुसऱ्याचं संस्कार नसलेलं, आनंदित असलेलं, आनंदाने युक्त असलेलं, ज्ञानाने ज्ञान नसलेलं, ज्ञान विपयुक्त, याच्यामध्ये त्याची जाणीव नसते, त्याला ज्ञान नसतं, मात्र आनंदित असतो. एखादा त्याला काहीच जाणीव नाही परंतु आनंदित असतं, स्वयंप्रेरित होऊन आनंदात राहतो, अशा प्रकारचं हे चित्त आहे. चौथं चित्त आहे याच प्रकारचं आहे. ज्ञान त्याला त्या बाबीचं काही नसतं, मात्र ते स्वयंप्रेरित नसतं, ते दुसऱ्यांनी प्रॉम्प्ट केल्यामुळं, दुसऱ्यांनी त्याला प्रेरित केल्यामुळं हे चित्त जागा होत असतं. उपेक्षा सहगत ज्ञान संपयुक्त. एखाद्या बाबीचं ज्ञान आहे, ते चित्त निर्माण झालंय, परंतु त्याच्याबाबत यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा भाव नाही. म्हणजेच त्या ठिकाणी ते चित्त कसं आहे, इक्वॅनिमिटीमध्ये आहे, समतेमध्ये आहे, उपेक्षा भावामध्ये आहे, अशा प्रकारचं चित्त आहे. 6व्या क्रमांकाचं चित्त येतं उपेक्षा सहगत ज्ञान संपयुक्त ससंखारिकमेकम. म्हणजे हे वरच्यासारखंच आहे, उपेक्षा भावाने युक्त असलेलं, ज्ञान असलेलं, मात्र त्याचे स्वयंप्रेरित दुसऱ्यांनी सांगितलेलं होऊन त्याच्यामुळं ते तसं चित्त होतं. काहीतरी त्याच्या पाठीमागे निमित्त असतं, त्या निमित्तामधून हे चित्त निर्माण झालेलं असतं. उपेक्षा सहगत ज्ञान विपयुत. म्हणजे आता होतं ज्ञान विपयुत, हे ज्ञानाने युक्त होते, आता हे ज्ञानाने विपयुत म्हणजे इथं ज्ञान नाही त्याला. आता वरच्याला काय होतं, ज्ञानाने संपयुक्त, तर ससंकारिक किंवा असंकारिक हे होते. आता ह्या ठिकाणी ज्ञान नाही त्या बाबीचं, आनंदित आहे मी. कशासाठी? उपेक्षा भावाचं काय आनंदित उपेक्षा भाव आहे, मात्र त्या उपेक्षाचं कशाबद्दलचे आहे त्याला त्याच्यापासून संबंध नसतो, अज्ञानात असतं, त्याला माहित नसतं ते. उपेक्षा सहगतम ज्ञान विपयुक्तम ससंकारिक, दुसऱ्याकडून प्रेरित झालेलं, दुसऱ्या सहसंकारी म्हणजे दुसऱ्यांनी प्रेरित केलेलं, अशा प्रकारचे हे चित्त येतं. याचे डिफरन्स मायन्यूट आहेत याच्यामध्ये. सहसंकारिक, विपयुक्त, उपेक्षा, सहगत वगैरे काही नाही. हे शब्द जिथं महत्वाचे, या शब्दाचे अर्थ घेतले की अर्थ तेवढेच येतं, सगळ्या शब्दाचे अर्थ येतं, मात्र चित्ताची अवस्था जसशी बदलते, ते आता कोणाच्या बाबतीत बदलते, कशी बदलते, एवढंच याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. हे झाले महाकुशल चित्ताचे 8 प्रकार आहेत. याचे अप्लिकेशन्स म्हणून आता इथं 8 उदाहरणं दिलेली आहेत. ते एक उदाहरण आपण वाचून बघूया. बघा, ए लेडी विथ नॉलेज ऑफ कर्माचं तिला ज्ञान आहे, एक स्त्री आहे आणि ती आनंदित आहेत. विथ जॉय ऑफर्स फ्लॉवर्स टू द पॅगोडा ऑन हर ओन अकॉर्ड. स्वयंप्रेरित होऊन पॅगोडा दिसलेला आहे. पॅगोडा म्हणजे बुद्धाच्या धातू जिथं आहेत असं समजतो, बुद्धच आहेत. पॅगोडा म्हणजे बुद्धाचं ज्यात धातू आहेत, किंवा आपण त्या ठिकाणी बुद्धाच्या संबंधित आहे ते पॅगोडा म्हणजे बुद्धच असतं असं समजूया. तर त्या ठिकाणी बुद्धाला काय करते, आनंद भरित होऊन, आनंदाने युक्त होऊन फूल उचलवती. तर या प्रकारचं कोणतं चित्त आहे म्हटलं या ठिकाणी? म्हणजे काय होते, ती स्वयंप्रेरित होऊन, म्हणजे असंकारिक म्हणजे स्वतः प्रेरित होऊन केले येतं. जॉय म्हणजे स्वमनस सहगत येतं, आणि काय होतं, नॉलेज ज्ञान संपयुक्त, अशा प्रकारचं पहिलं चित्त येतं. म्हणजे या ठिकाणी आनंदित आहे, ज्ञानाने युक्त आहे, आणि स्वतः प्रेरित होऊन बुद्धाला इथं फुलं वाहते, अशा प्रकारचं हे पहिलं चित्त आहे. कुशल चित्त म्हणलं हे पहिलं चित्त आहे, स्वमनस. याला काय म्हणायचं होतं, महाकुशल चित्त येतं. दुसरं येतं, ए गर्ल आफ्टर बिईंग परसूड बाय हर कंपनियन. म्हणजे मागच्या चित्ताचेच केले, मागचेच उदाहरण येतं, त्याच्यात थोडे बदल धरून देतं. ते दिठ्ठयुक्त होते, हे आनंदाने युक्त आहेत. गोज टू लिसन द धम्मा टॉक विथ जॉय विथ नॉलेज ऑफ कम्मा. आता यावरच्या ह्याच्यामध्ये तिला ते नॉलेज नव्हतं, तिला नॉलेज होतं, आणि हिला कर्माचं नॉलेज म्हणजे काय, आनंद भरीत जाऊन तिथे दुसऱ्यांचं प्रॉम्प्टेड म्हणजे आपल्या कोण्या मित्रानं सांगितलं म्हणून त्याच्या बरोबर जागते आणि धम्म श्रवण करते त्या ठिकाणी, आणि तिला त्या कर्माची जाणीव असते.
की मी हे धम्म श्रवण केल्यामुळे मला याचे फळं मिळतात. विथ काय होतं, विथ इंटेन्शन. तिचं काय होतं, संपयुक्त, ज्ञान संपयुक्त, म्हणजे ज्ञानाने युक्त, म्हणजे तिचं इंटेन्शन चांगलं आहे. ते ये बॉय spontaneously gives some money to beggar with joy but without knowledge of कम्मो. म्हणजे उपेका भावाने दिलेलं आहे, विदाऊट नॉलेज ऑफ कम्मो. म्हणजे मला ह्याचे काही परिणाम मिळतील, मला काय होईल, अशा त्याचे रिझल्ट मिळतील, असा प्रकारचा विचार न करता एका भिकाऱ्याला मुलगा दान देतो, आनंदित होऊन दान देतो. स्पॉन्टेनियसली गिव्स म्हणजे सतत ते दान देत असतं आणि आनंदित होऊन दान देत असतं, विदाऊट नॉलेज ऑफ कम्मा. ह्याचे रिझल्ट मला कसे मिळतील, अशा प्रकारचं त्याला त्याची जाणीव नसते, त्याला त्याचं ज्ञान नसतं. म्हणून हे सगळे कुशल चित्ताचेच प्रकार आहेत. आणि दुसरे सुद्धा अशाच प्रकारच्या कुशल चित्तानी, म्हणजे एखाद्या कर्म उपेका भावाने असलेलं, मला ह्याच्या कर्माचे फळ मला मिळाले पाहिजे, म्हणजे इंटेन्शन आहे. मग परंतु या ठिकाणी मॅक्झिमम जो भाग आहे ते उपेक्षेनेच युक्त आहे, हे कुशल आहेत. उपेक्षायुक्त असलेले केलेले चित्त हे अकुशल चित्त नसतात. त्याचे रिझल्ट जरी तुम्हाला नसले तरी हे सगळेच उपेक्षाने युक्त असलेले हे चित्त कुशल चित्त असतात. अशा प्रकारचे हे महाकुशल चित्त हे म्हणतात. आता दुसरे आहेत. 10 झाले. काय घ्यायचं का पुढे थांबायचं? मॅडम काय करायचं? सर थांबूया, उद्या वर्किंग डे आहे सगळ्यांचे. हो, थांबूया. इथं एक चित्त राहिलं हो ते घेऊन पुढचा हो, ते घ्या इंटरेस्टिंग सर. पार्ट आहे त्याला जाऊया आपण. ऐकलं हो का? सर, हो सर, हो हा. सर, हो सर. तर हे फक्त चित्त ऐकून घेतले तर त्यांना सोडून जायला सांगू नका. सगळ्यांनी राहा. पुढचा अभिधम्म तुम्हाला फार इंटरेस्टिंग आहे. दररोजच्या जीवनामध्ये तुम्हाला काय होतं, उपयोगी येणार आहे. कारण हे करत असताना खूप मनाची अवस्था वाईट होत असते. एक तर समजत नाहीये, वाचलं तर काही कळत नाही, त्याचं अप्लिकेशन देता येत नाही. तर आपण पुढच्या ह्याच्यापासून आपण चर्चा करत जाऊ. त्याचं तुम्हाला ते समजेपर्यंत मी घेत जाईल ते. इथं थांबूया. महाविपाक चित्त कसे आहे ते पुढच्या वेळेस बघूया. मग थांबूया मॅडम इथं आपण. कुणाचे प्रश्न असेल तर लिहून आला, तुम्हाला कळाले नसेल तर जे काय असेल ते आपण चर्चा करूया नंतर. थांबूया इथं मग आता. ओके हो, ओके सर. ओके. खूप 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 हो, साधुवाद सर. हो. तुम्ही संकल्प घेतला आणि आम्हाला सगळ्यांना अभिधम्मामध्ये पण आम्हाला दैनंदिन जीवन जगताना ते किती उपयोगी पडणार आहे हे आता